सर्वात आधी महिला दिनाच्या सर्व मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा. आज आमच्या गावामध्ये कैलास सत्यार्थी चिल्ड्रन फाउंडेशन व ग्रामपंचायत नावरा यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी खूप साऱ्या कर्तृत्ववान महिला देखील उपस्थित होत्या आणि त्यांनी खूप छान असं प्रेरणादायी भाषण केलं. चूल आणि मूल या व्यतिरिक्त आपल्यासाठी खूप काही गोष्टी आहेत करण्यासारख्या. त्याच्यामध्ये आपण आपलं कर्तृत्व दाखवून दिलं पाहिजे. खरंच खूप छान असा कार्यक्रम झाला. खूप साऱ्या महिला वेळात वेळ काढून आल्या, पण त्या वेळेचं चीज झालं असं मला तरी वाटतं. त्याच्यामुळे आपण आपल्या कार्यातून आणि नावातून नक्कीच पुढे जाऊ आणि तुम्हाला त्याचं फळ नक्कीच भेटेल. पुन्हा एकदा माझ्या वतीने सर्वांना या कार्यक्रमासाठी हार्दिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि कैलास सत्यार्थी फाउंडेशनचं हे काम नेहमी चांगलं आहे आणि आदरातीत आहे. म्हणजे मी पहिल्यांदाच पाहिले, आपण पाहतो पंचायती किंवा काय, जेव्हा आपण 18 वर्ष ओलांडतो त्याच्यानंतरच कळतं की आपल्याला सरपंच किंवा काय व्हायचे. पण यांचं फाउंडेशन असं आहे की आताच्या भाषणाच्या कार्यक्रमानंतर बऱ्याचशा महिलांनी तक्त्यावर कृती आराखडा लिहिला होता, उपक्रमांची नावे लिहिली आणि मग त्यानंतर प्रत्येक महिलेला त्यांनी अशा प्रकारे छोटे छोटे पेज दिले होते आणि त्यावर लिहायला सांगितलं होतं की तुम्ही पुढच्या वर्षापर्यंत, म्हणजे पुढच्या वर्षी महिला दिनापर्यंत तुम्ही स्वतःमध्ये काय बदल करणार आहात किंवा स्वतःचं असं काय निर्माण करणार आहात. मग मी लिहिलं की मी माझा स्वतःचा एक चॅनल आहे, तो ग्रोथ करण्याचा प्रयत्न करेल, म्हणजे ग्रोथ करेल. महिलांची प्रेरणादायी भाषणं ऐकून खरंच असं वाटायला लागलं की स्वतःचं काहीतरी पाहिजेच. पाहू आता मी ते कितपत करते. तर मग त्यानंतर सगळ्या महिलांनी असं व्हाईट बोर्डवरती ते चिटकवलं. त्यानंतर खूप छान अशी त्यांनी जेवणाची सोय केली होती. छान असं जेवण होतं. त्यानंतर अशा प्रकारे त्यांनी गिफ्ट दिलं. खूप छान असा कार्यक्रम ग्रामपंचायततर्फे झाला. तर त्यानंतर घरी आल्यानंतर आरव रुसून बसला होता, कारण त्याला मी येताना गावामधनं काहीही खायला आणलं नाही म्हणून. तर अशा प्रकारे आजचा व्लॉग होता. तर कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.